नॅशनल क्रश ठरलेली गिरिजा ओक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण लवकरच ती कंगना राणावतच्या भारत भाग्यविधाता या बॉलिवूड सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. ती कायमच मराठी मनोरंजन विश्वात कौतुकाचा विषय ठरली आहे. कित्येक अभिनेत्री तिचा आदर्श घेतात. विशेष म्हणजे मध्यंतरी तिला नॅशनल क्रश म्हणून जाहीर केलं गेलं. कित्येक दिवस सोशल मीडियावर तिचीच चर्चा होती. पण या सगळ्याचा किंचितही गर्व तिच्या बोलण्यात जाणवत नाही. किंबहुना माझे पाय जमिनीवर आहेत आणि ते कायम जमिनीवर राहतील असं ती स्वतः सांगते. माझे पाय जमिनीवर ठेवायला माझ्या जवळचीच माणसं मदत करतात असं कॅचअपला दिलेल्या मुलाखतीत गिरिजा म्हणाली आहे. गिरिजा सांगते, नॅशनल क्रश प्रकरणानंतरही मी पूर्वीचीच गिरिजा आहे. कारण त्याच्यामध्ये माझी काहीच मेहनत नव्हती. ती उपाधी माझ्या कामावरून मला दिली नव्हती, तर माझ्या दिसण्यावरून दिली होती. सोशल मीडियाच्या या ट्रेंडविषयी कधीतरी मी कन्फ्यूज होते. याविषयी चांगलं बोललं तर लोक म्हणतात हिच्या डोक्यात हवा गेलीये, आणि मला याचं काहीच वाटत नाही असं म्हटलं तर लोक म्हणतात असं कसं, यात तुझीही मेहनत आहे, याचं क्रेडिट तू घ्यायलाच हवं. त्यामुळे मी हे कसं स्वीकारावं तेच मला कळत नाही. पण माझे पाय मात्र जमिनीवर आहेत आणि ते तसेच राहणार आहेत, कारण माझ्या जवळच्या लोकांचा यात मोठा वाटा आहे. याबाबत सांगताना गिरिजा पुढे म्हणते, नॅशनल क्रश प्रकरण गाजलं तेव्हा माझ्या आत्याचा कॉल आला होता. ती म्हणाली, काय ग, काय असतं हे बाई? तिला यातलं काहीच माहीत नव्हतं. अनेकांनी असंही विचारलं की हा कोणता पुरस्कार आहे का, तुला एखादं पारितोषिक मिळालं आहे का, नेमकं कोण बसून ठरवतं हे नॅशनल क्रश वगैरे. याही पेक्षा सगळ्यात जास्त माझे पाय जमिनीवर ठेवले आहेत ते मुंबईच्या रिक्षावाल्यांनी. कारण ते मला अजिबात भीक घालत नाही. कितीही मला मनातून वाटलं की अरे तुला माहितीये का आज मी कोण आहे, तरीही मी त्यांच्या पुढे काहीही करू शकत नाही. किंवा पुण्यातल्या वैशाली हॉटेलमध्ये आजही मला बाहेर वेटिंगसाठी उभं राहावं लागतं. किंवा एसपीडीपी मध्ये मी खूप वेळ शेवपुरी खात बसले तरी वेटर येऊन माझ्याकडे अशा नजरेने पाहतो की बाई आवर जरा, बाहेर मोठं बिल करणारी माणसं उभी आहेत. नॅशनल क्रश असशील तू तुझ्या घरची. त्यामुळे आजही मला एखाद्या हॉटेलात मिसळ खायलाही रांग लावावी लागते. मला असं वाटतं की पुणेकर जे आहे ते खरं तुम्हाला सांगतात. अशा शब्दात गिरिजाने मिश्किलपणे आपला अनुभव सांगितला आहे. तुम्हाला गिरिजाचं म्हणणं पटतंय का, आणि तिच्या या साधेपणाविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी सिने विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी.